अनुरागला पोरगी बघायची. तुझे दिवस गेले. असलं करायला लागले लेझर हेअर रिडक्शन, अंगावरची केस काढायचे. हा मोमेंट 7,000 इकडे होतो पाय पाच मिनिट आपलं चालतो. गाईज वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. आता तो सांगलीमध्ये चाललोय का माहितीये का? सांगलीमध्ये चाललोय प्रिन्स आलाय आणि अण्णो पांढरा पडायला आलाय. त्यामुळे आपण चाललोय त्यांच्या दोघांना ट्रीटमेंट बघायला. ट्रीटमेंट अनुराग जास्त झाले जरा सापसूप. अनुराग कसं झालंय, जास्त दिवस त्याने असं कंट्रोल केल्यामुळे जरा त्याला प्रॉब्लेम यायला आलाय. हातावर पांढरा चट्ट उठलं. आणि काय विषय आहे का? सांगली चाललोय, कॉलेजमध्ये गेलतो. लायब्ररी मधलं माझ्याकडे एक बुक घेतलेलं पायथॉनचं, ते सबमिट केलंय का नाही मला माहित नाही. पण आता गेलतो तर मला ते बुक जमा करायचं आहे. म्हणजे त्या सरांनी सांगितलंय बुक जमा. बुकची प्राइस आहे 1,600. आणि सर बोललो की आमच्या याचा नियम आहे की डबल प्राइस, म्हणजे 1,600 रुपयाचा बुक असेल तर 3,200 रुपये भरायचं. तर मग पुस्तकाची प्राइस 1,600 आहे. मग मी सांगलीमध्ये जुनं घेऊन द्या ना, बघूया भेटतंय का. पुस्तक घेतलेलं आहे का ना, येणारे असते ना, असले नालाय माणसं असते. पुस्तक घेतलं एकानी, वापरलं. मी पुस्तक 4 वर्ष बाहेर बसून काढली. पुस्तकाचा आणि आमचा काय संबंधच नव्हता. 2 पुस्तकं घेतलेली, एक जमा केले, एकाच फाईन आहे. एकाच फाईन कसं आहे माहिती आहे का? 2022 मध्ये पुस्तक घेतले, जुलैमध्ये. एका दिवसाला 1 का 2 रुपये आहे. म्हणजे आता झाले 365 2016 चालू, 2026 जुलै चालू आहे. म्हणजे किती वर्ष झालं? 4 वर्षाचा फाईन. मला वाटतं त्याला कॅल्क्युलेट करा, तुम्हीच कॅल्क्युलेट करा आणि कमेंट मध्ये सांगा किती रुपये होतात. तर आता बघूया, ते पुस्तक जर नाही भेटलं तर मग 3,200 रुपये स्वतःच भरायला लागतात. काठी लागल्या मलाच. काय बोलायचं अशा लोकांसाठी? आयुष्यात काय पण करा, पण डोळे आपण असल्या लोकांवर विश्वास ठेवू नका. मला बोलले सबमिट केले, पण आता बघूया. मला आता गरज आहे, मला रिझल्ट घ्यायचा आहे. बरं जरा 2 मिनिटं. आमची 2 आपली कुठे गेल्यात तर नाव डोकं सांगून राहिले दोघं कुठं हरवलेत. बघूया. विघ्नर आले. काय घेतलंस? मला वाटलं दुसरं काय तरी घ्या. का नाही ते जाड दिसायला तिकीट ठेवायचं आहे का ते? पण हातात कोण किती देणार आहे रे? काय घ्यायला आलतो बघा, उगच नाही देत तो. बोलला मापून भेटेल, पण ह्याच एडिशनचं नाही भेटणार. न्यू 2025. मला सर बोलले की 2025 नाही चालत, 2013च आहे. गाईज ऑनलाईन बघितलं, ऑनलाईन अनअवेलेबल. बघूया गाईज काय होते. लेट्स सी. अनुराग काय फिरायला लागलो आता बोंबलत. परवा म्हणता तुम्ही तर अनुराग वॉटरफॉल कुठला? काळू वॉटरफॉल पुण्याला. तिने काय जाऊ दे, आपल्या इकडे घाला बाग रोड नाही आपल्या. काळू वॉटरफॉल पुण्याला आहे रे. अरे कुठं काय असतं ना, जायचं कुठे आपण? सिव्हिलला. काय यशाच काय फोन? याच्याचा कोण आला नाही, याच्या मी याला टक्कल पडले गाईज. टक्कल म्हटले, टक्कल या मागच्याला म्हटले उजेडवाल्याला. पेशंट आमचे असे कसं काय त्याच्यावर अनुरागला पोरगी बघायची. आता म्हातारी बघायचे मला बिलकुल व्यक्त करतो की सन्मेश ब्लॉगर यांनी आम्हाला मॅग्नेट काय तर द्यावं. सन्मेश ब्लॉगर झालेत आता कंगाल पडली. काल काय कंगाल सन्मेश ब्लॉगरला आपण मध्ये व्ह्यूज जाणार आहे. सन्मेश ब्लॉगर असं काय तर द्यावं. व्ह्यूज अजून लाखोत जायचे आहेत गाईज. मी पकडतो आता. कॅमेरामॅन म्हणतात आहे स्वतः मी वैयक्तिक. डोळ्यात धूळ गेले त्यामुळे डोळ्यात धूळ गेल्या. तुम्हाला वाटेल रडत असेल. आयुष्य धुळीत गेले ते काय नाही, जे डोळ्यात धूळ गेले बघायचं. इकडे जाऊ की धूळ दाखव इकडे. अनुरागची धूळ. हे आपले चालायचं
बोबड्या पण बोला रेनकोट 100 रुपये रेनकोट 100 रुपये रेनकोट 100 रुपये इथं पाहिजे काय कशा अजून कुठे गेली पोरगी त्या अंड्या बघा हे असले सनबीर ब्लॉगर पुरी बघा भेटतोय लाज वाढावा येईल तर मी Guys, चल रे गेम खेळत बसूया हॉस्पिटल मध्ये आलोय निर्मिती निर्मिती त्या गोष्ट ऐकल्या कुठं निर्मिती 2K26 आपलं दिवस गेले रे आता 2K27 दिवस तुझा दिवस गेला असेल आमच्या जाणार आहेस तुझा दिवस गेले हे असलं करायला आधी असलं हे विघ्न क्लास करायचा की विघ्नरची हाईट वाढवायची क्रेनला वाढवायची क्रेनला लाव एवढी वाढवायची असं अनपेक्षित गोष्ट आहे तुझी ती हे असं व्हायला पाहिजे अनुराग असं बनण्यासाठी आलाय Guys, आम्ही आलोय माहितीये का आता कुठं हे बघू शकतो निर्मिती म्हणून आहे कशासाठी आले माहितीये का इथं दिसत असेल तुम्हाला लेझर हेअर रिडक्शन अंगावरचे केस काढायचे केस नाहीत दुसरंच काहीतरी काढायचं अनुराग आपण इथं कशासाठी आलो कुठली अंगावर अनुराग सोबत आलोय विघ्नरची पण काढायचे विघ्नर तुझी काढायचे हे बघू शकताय मागं पण एक आवडली इथला मला इंटेरियर खूप टॉप क्वालिटी आहे दाखवून थांबवलं प्लास्टिकचा कसला रिअल आहे की प्लास्टिक आहे प्लास्टिक आहे रिअल आहे गायचं इंटेरियर बघू वरचं ओळखणार पीओ अनुराग काय म्हणायचं मग केस का काढायला अंगावरची लय झाले अनुरागचं आहे ना पुढच्या 2 महिन्यात लग्न ठरलंय त्यामुळे अनुराग ट्रीटमेंट घ्यायसाठी आलं पूर्ण बॉडी चेकअप आहे वेगनरची पण आता वेगनरचं 6 महिन्यानं लग्न आहे मग तो 6 महिन्यानं ट्रान्सफर करून घेणार आहे हेअर ट्रान्सफर मी नाही करणार मला काय माझी पण हेअर लावून गेल्या आत अरे होय की हे बघ अंड्या लागतात रे म्हणून मी बापाला बघ बघ अरे बाप असं केलं पाहिजे आता मला वाटते इथलीच केस खाली दुसरीकडची केस दाटत की इथेच केस पातळ व्हायला दुसरीकडची गेली तर काय वाटत आहे डोक्यावर काय केस डोक्यावर अंगावर नसली तर चालतील हातावर पायावर XY Z छाती पाहिजे मजा असते त्याच्या खूप आहेत दिसत असं कट केलेलं आता दिसत असं विघ्नरला अजून दाढी फुटली इथं 4 केस आहेत इथं 4 केस आहेत आणि इथं 2 माहिती राजूच आहे दुसरं गड पप्पांचं पण आलं 1 मिनिट किती आजची गोळ्या ट्रीटमेंट झालं अनुराग सांगितलं गोळ्या लिफ्ट काय आता तेवढी केलं पुढं वाचवायचा नाही की चलो 10-15 पगार इथून जायचं पगारात जाऊ दे रे पण केस काय केसाठी गेलीस केस आहे ते हातावरच आहे बघा ही आपली गावंडळी वाटत गावंडळच राहिला गावंडळच राहिला आरामी मध्ये देसी मुंबईत बोलत होतो माहिती आहे का तुला मुंबई विघ्नरला विचारायला
आयटम मिळतात. सेलम किती नाही का सकाळ संध्याकाळ लावायचं. सुंदर होते ते दाखवतो. सेलम ना सेलम गोळ्या दिली ते जास्त मल्टीमीटर. बघा गाईज, लेट्स सी. अरे बाप रे, स्किनचं पण आहे तुमचं. शेवटो बघा. गोळ्या बघितलं. अनुरागच्या गोळ्याची प्राइस आहे 6,700. तर चांगलीच हेअर ट्रान्सफर हेअर ट्रीटमेंट झाले. अनुरागची हेअर ट्रीटमेंट करायची होती आणि जरा 600च्या गोळ्या आणि वर किती दिल्या? 1,000 रुपये दिल्या. 1,000 रुपये. आमच्याकडे कॉलेजची फी 8,000 आहे. कॉलेजची फी अनुरागची 8,000 होती आणि अनुरागला भरायचं 6,000. ते पण 1 महिन्याच्या. ते 1 महिन्याचं. अनुरागचं आता तोंड वर. ते पण गॅरंटी नाही क्युअर होईल का नाही. 6,000 असं चुकायला आले. 6,000 म्हणजे एक सट्टा लावलं. आणि अंडाच काय विषय इथे कार्ड चालत नाही. काय म्हणते, चल घरी चल आता, उद्या येतो डायरेक्ट कॅश काढून. वर आलो, रिएक्शन घेऊया त्यांची. हा मोमेंट 7,000. काय तुमच्या भावना जरा व्यक्त करा. तुम्हाला एवढा महाग 6,000. भावांनो, प्रोटीन बिटीन सगळी इंटेक चांगला करा. काही घालते नाही मला औषध चला काय आता ते. आणि अकाउंटला पैसे नाही म्हणते, कार्ड कुठनं मारले बघ. यानं मारले पैसे मग माझं पण. अंडा विघ्न मग कार्ड कुठं मारला. अरे यानं मारलं माझं पैसे प्रिन्शानं. वरती म्हणाले 500. वरती काढलं. मग काय नाश्ता. खोटं बोल सांगायला लागते. आता काय सांगा मग तुला काय बघूया काय सांगते अनुराग. नाहीतर झक मारत घरी जायला पाहिजे. आता झाले आपलं काम. माझं बघूया. गाठ लागल्या. बुक एका ठिकाणी सांगितले ऑर्डर, ते आलं तर ठीक, नाहीतर 1,600 रुपये पुस्तक 3,200 रुपयाला भेटायचे आता. नाहीतर 3,200 रुपये भरले पाहिजे. बघूया आता. सगळ्यात भारी 32 रुपये बाहेर आणि बस. घरातनं शिव्या खायला लागणार आहेत ते लागणार आहेत. बघूया काय होते. हा मुवमेंट आहे, हा मुवमेंट. सगळ्यांसोबत फा झालाय, माझ्यासोबत पण फा झालाय आज. आम्ही सुखाच काय आम्ही आमचा चाललंय आयुष्य. हेच फा मुवमेंट आहे. आमचं आयुष्य आता. चला गाडी काढा. हे असते गावड्यांबरोबर आमच्या इथं आयुष्य घडलंय. काय ते आमचे 8 रुपये निशाने. चलो तू आणतो बघून घे, मला सांगू. एक कॉफी सांगायसाठी भांडण चालू. इकडे जातो पायपास आपलं चालतो. चालवाय बसू गाडी. तुझं लाड चालवायला बसा प्याला त्या कॉफी. पायट माग बसायला बसायला मी मारतो गाडी. मी यशा भावाना यशा कसं आणलं अशा गाडी. यशा भावाचा आयटम पण लागला. जातो तू गाडी घेऊन. यशा भावा हा येतोय. हॅलो हॅलो. कॉफी काय सांगेल ना आता. यशच्या इलाक्यात जाऊन सांगणार आहे. मारतो. हो यशच्या इलाक्यात चालते सगळं. किती मारतो यशा बॉस ये आता. म्हणून तर गाडी चालवायला द्यायला. दिलदार माणूस आहे यश. चालवून द्यायला म्हणजे चला अडकू माग सर या पाण्याची बाटली आहे. हॅलो याला आलोय काँग्रेस म्हणून म्हणतो इथे. काँग्रेस पुढे ठरला. चल पुढे आलो. विघ्न पाहिजे रे पुढे. पाय बघायचं का तुला कुठे येतात. पाय बघा चालू आहे मी याच्या मागे बस मध्ये बस. आता ना आता विघ्न चालवतो म्हणते. गॉगल तिकडे डोळ्याला गॉगल 30 रुपये. आता पाय बघ बाबा. काय ते तुम्हाला फ्रंट कॅमेरा करून दाखवतो. अरे ते मोबाईलचं बघूया काय. बघितलं बाबा नाही मिळत. अरे कुठे विचारला सांग. नक्की नक्की काय काय नक्की काय म्हणतात
काय म्हणतो यशा तुला स्कूटी मॅन्युफॅक्चर करून घ्यायला पाहिजे. अरे बंद झालं वय तुम्हाला. यशने कॉफी दिला. कोण दिला? लीड फ्रॉम यश. यश हा मी दिल्या मी दिल्या काय वाकडे करा इथेच राहतोय कारखान्यावर. शेजारच्या गावातच आहे म्हणा. कोणाला हसायला लागलाय? पण त्या प्रियो शमना कसं येणार सम्या गाडीवर आहे. तू आहे माझ्या कोणाच्या गाडीवर अंडर निघेल. हो ओमक्या कसं आहे ओमक्या तुझी गाडी. हा रे सायकल घे. ओमक्या काय म्हणतात ना भाऊ इकडे नाही उद्या येणार आहे काय सांग सर तू ग अजून ऑफर देतो दोघं येणार असलं तर त्या चायनीज देतो परवा परवा नाही उद्या उद्या बरोबर परवा. एकला नाही परवा एक परवा. आला तर एक चार आला तर बघ आता. ओपन आहे ओपन चालेल. ही काय लावणार परवा याची पाहिजे तशी बघा पैसे देऊन राहणार पाहिजे तर द्यायला. राहण्याचं माझे पैसे बी- बस गाडी काय 12च्या नंतर बघितलंस काय 12च्या आधी जर आलास तरच. पाहिजे तेवढं का पाहिजे तेवढं. हे नाही काय करायचं होतं माझं बघूया हे बघ गाईज चाललोय झालं आजच्या दिवसाचं सरप्राईज लोकेशन. गाईज भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.